रिक्षा चालकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीनं येत्या 16 तारखेला महामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार नरसय्या आडम मास्तर। सोलापूर शहरातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा न निघाल्यानं सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीनं येत्या 16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं। एलपीजी पंप तात्काळ सुरू करावा, त्याचे दर कमी करावेत या प्रमुख मागणीसह हा मोर्चा काढण्यात येणार आहे। पालकमंत्र्यांनी रिक्षा संघटना कृती समितीला बैठक घेऊन मागण्यांवर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र बैठक न झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली। कामगार नेते आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। आता मी बघतो म्हणलं तुमच्या अधिकाऱ्याला विचारतो आणि काय खरं काय खोटं आहे त्या मीटिंग मध्ये मी लावतो म्हणतो। तर आज आम्ही ठरवलेलं आहे 16 तारखेला सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून 5000 रिक्षाचा महामोर्चा कलेक्टर कचेरीवर आम्ही घेऊन जाणार। पूनम गेटवर कलेक्टरकडे आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन जाऊ। तर आम्हाला हे एलपीजी गॅस उपलब्ध नाही झालं, तसं आमची गरज आहे 65-70 हजार आम्हाला अशा पद्धतीचं गॅस लागणार आहे, तरी 40,000 लिटरने तूर्त आमची गाडी चालू शकते। ते कायमचा उपाय करण्याकरता जे पंप आहेत, जे 1,500-2 हजारचा साठा आहे, ते 5-5 हजारचे साठे आपल्याला करावं लागणार आहे। आणि त्या दिवशी जर निर्णय नाही लागला, एक ऐतिहासिक बाबासाहेबांचं 19 तारखेला जयंतीनिमित्त त्यांचा मोठा शहरामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशामध्ये हा मोठा मार्च निघतो, मिरवणूक निघते। एक आनंदाने महिला, लहान मुलं, तरुण, वृद्ध बाबासाहेब प्रेरित होऊन घटनेची शपथ घेऊन ते पूर्ण दिवसभर 2-3 लाख लोक त्या मिरवणुकीमध्ये असतात। ती मिरवणूक संपल्यावर शहरातले 20,000 रिक्षा बंद करून सोलापूर बंदची सुद्धा हाक द्यायला आम्ही पुढे मागे जाणार नाही। गरज पडला आम्ही तुरुंगात जाऊ, पण रिक्षावाल्याला मी मरू देणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पूनम गेट पर्यंत मोर्चा काढण्यात येईल। यामध्ये बहुतेक सर्वच रिक्षा चालक मालक संघटना सहभागी होतील, असं त्यांनी सांगितलं। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।